धीरज मदनलाल जोशी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी जेरबंद। आरोपींकडून मागील वर्षभरामध्ये शहरातील व्यापाऱ्यांना लुटल्याची कबुली। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। दिनांक 10/2/2024 रोजी धीरज मदनलाल जोशी वय 54 वर्षे, व्यवसाय मिठाई दुकान, राहणार किर्लोस्कर कॉलनी, गुलमोहर रोड, अहमदनगर हे त्यांचे रामचंद्र खुंट येथील बन्सी महाराज मिठाई नावाचे दुकान बंद करून घरी जात असताना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराजवळ 2 इसमांनी मोटरसायकलवर येऊन त्यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करून पळून गेले होते। सदर घटनेबाबत तोफखाना पोलीस स्टेशन गुरनम 146/2024 भादवी कलम 307, 504, 34 आर्म ऍक्ट कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदरची घटना ही जबरी चोरीच्या उद्देशाने झाली असल्याची शक्यता होती व यापूर्वीही अहमदनगर शहरामध्ये व्यापाऱ्यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरीच्या घटना घडलेल्या असल्याने श्री राकेशोला साहेब यांनी पोणी श्री दिनेश आयर यांचा सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते। नमूद आदेशान्वये यांनी विशेष पथक तयार करून आरोपीची माहिती काढणेकामे पथकास सूचना देऊन पथक रवाना केले। वरील पथकाने अहमदनगर शहर व आसपासचे परिसरातील गुन्हा घडलेपासून जवळपास 250 ते 300 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींचा येण्याचा व जाण्याचा मार्ग निश्चित केला होता। त्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून सदरचा गुन्हा हा आरोपी नामे सुनील जाधव राहणार प्रेमदान हाडको या नावाने त्याच्या साथीदारासोबत केला असल्याचे निष्पन्न झाले। सदर आरोपीचा शोध घेता तो पुणे येथे गेला असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस पथकाने पुणे येथे जाऊन 3 दिवस आरोपीची माहिती काढली असता तो वारंवार त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत होता। आज रोजी सदरचा आरोपी हा पुणे येथून प्रेमदान हाडको अहमदनगर येथे त्याच्या साथीदारांसोबत पुन्हा गुन्हा करण्याकामी रात्री 2 वाजताच्या वेळी आला असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ प्रेमदान हाडको परिसरामध्ये सापळा रचला असता तेथे 2 मोटरसायकलवर 4 इसम संशयितरित्या उभे असल्याचे दिसून आले। पथकाने सदर इसमांना सापळा रचून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली करता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले। मिळून आलेले इसम नामे सुनील भानुदास जाधव वय 23 वर्ष, राहणार घोडसे क्लास जवळ प्रेमदान हाडको सावेडी अहमदनगर, महेंद्र लक्ष्मण धायगुडे वय 20 वर्ष, राहणार भरतगाव तालुका दौंड जिल्हा पुणे, अजय अशोक चव्हाण वय 32 वर्ष, राहणार सिद्धार्थनगर अहमदनगर, रजनीकांत संजय गरुड वय 28 वर्ष, राहणार नागापूर MIDC अहमदनगर यांच्याकडे अधिक सखोल चौकशी करता त्यांची नावे, त्यांचे साथीदार नामे रोहित मनेश पवार राहणार बिस्तबाग चौक अहमदनगर, अक्षय धनवे राहणार प्रेमदान हाडको अहमदनगर फरार यांच्यासह अहमदनगर शहरामध्ये यापूर्वी देखील गुन्हे केल्याचे सांगून चोरीचे गुन्ह्यातील सोन्याचे काही दागिने हे 7 रमण सुदर्शन मुड्डपल्ली वय 52 वर्ष, राहणार भापकर किराणा दुकानामागे प्रेमदान हाडको अहमदनगर यास विकल्याचे सांगितल्याने त्यास देखील ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपींचा साथीदार रोहित मनीष पवार यास शिरूर जिल्हा पुणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून 5 तोळे वजनाची सोन्याची चेन, चाकू, बेस, बॉल, दांडा, 2 मोटरसायकल, मोबाईल असा एकूण 5,65,300 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींना पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे। पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून अहमदनगर शहरातील विविध व गंभीर गुन्हे उघडकीस आलेले आहेत। आरोपी अटक केल्यानंतर पोलिसांनी पत्रकारांसमोर सदर घटनेची पूर्ण माहिती सांगितली। पहा काय म्हणाले पोलीस। अहमदनगर शहरातील प्रसिद्ध बन्सी महाराज मिठाईवाले यांचे मालक श्री धीरज मदनलाल जोशी हे दिनांक 10 फेब्रुवारी रोजी आपल्या दुकानाचं कामकाज अटकून व दुकान बंद करून रात्री 10 वाजेच्या दरम्यान घरी येत असताना मागून आलेल्या 2 अज्ञात मोटरसायकल स्वारांनी त्यांना अडवून त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला होता। ते गंभीर जखमी झाल्याने तोफखाना पोलीस स्टेशनला कलम 307 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी घटनास्थळाला आमच्या समवेत भेट दिलेली होती व स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव आणि PSI सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली 2 टीम तयार करण्यात आलेल्या होत्या। दोघं टीमने आरोपीचा येण्या जाण्याचा मार्ग हा CCTVच्या द्वारे निश्चित केलेला होता। CCTVचा मार्ग निश्चित झाल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे
आणि आरोपींचे गुन्हेगारी पार्श्वभूमी याद्वारे सदरचा गुन्हा हा सुनील भानुदास जाधव राहणार प्रेमदान हडको सावेडी यांनी आपल्या साथीदारांसोबत केल्याचं तपासात निष्पन्न झालेलं होतं। त्याप्रमाणे पथकाने अधिक माहिती घेता वरील आरोपी हा आपल्या साथीदारांसोबत पुणे येथे असल्याची माहिती मिळाली होती, परंतु वेगवेगळे सिम कार्ड वापरून त्याने 3 दिवस सतत पथकाला गुंगारा दिलेला होता। त्यानंतर आज रोजी पथकाला त्याच्या साथीदारांसोबत ताब्यात घेण्यामध्ये पथकाने यश प्राप्त केलेलं आहे। सुनील भानुदास जाधव याने आपला साथीदार महेंद्र लक्ष्मण धायगुडे राहणार भरतगाव तालुका दौंड याच्यासोबत मोटरसायकलवर तलवारीने श्री जोशी यांच्यावर हल्ला केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तसेच त्याचे इतर साथीदार अजय अशोक चव्हाण, रजनीकांत संजय गरुड आणि अक्षय धनवे यांनी श्री जोशी हे दुकानातून निघाल्यापासून घरापर्यंत त्यांचं लोकेशन देणे आणि त्यांच्यावर पाळत ठेवणे या कामी त्यांना मदत केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये एकूण 5 आरोपितांचा सहभाग हा निश्चित झालेला आहे। या आरोपींना अजून विचारपूस करता मागील वर्षभरामध्ये त्यांनी अशाच पद्धतीने व्यापाऱ्यांचा पाठलाग करून एकूण 7 आरोपींना लुटल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत। त्यामध्ये तोफखाना पोलीस स्टेशनला 6 गुन्हे दाखल असून MIDC पोलीस स्टेशन येथे 1 गुन्हा दाखल आहे। आरोपींचे ताब्यातून 5 तोळे वजनाची सोन्याची चेन आणि 2 मोटरसायकल गुन्ह्यात वापरलेल्या असा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे। व्यापाऱ्यांना माझं आव्हान आहे की जेव्हा केव्हा आपल्या आस्थापना बंद करून आपण घरी जातो त्यावेळेस आपल्या मागे पुढे कोणी आहे का या संबंधी थोडीशी खात्री करावी आणि अशा घटना घडणार नाही याकरता काळजी त्यांनी घ्यावी।